नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे। यामध्ये 1 वाटी लापसीचा रवा घालायचा आहे। लापसीच्या रव्याला दलिया सुद्धा म्हटलं जातं। हा रवा आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। हा रवा भाजून झाल्यावरती असा पांढरट रंगाचा दिसायला लागतो। त्यावरनं समजायचं रवा भाजून झालाय। आता गॅस बंद करायचा आणि हा रवा एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचा। त्याच कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं। तेल आणि तूप चांगलं गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा। 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आणि 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि कांदा मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचा। कांदा परतून झाला। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची। आलं लसूणची पेस्ट देखील 1 ते 2 सेकंद छान कांद्यासोबत परतून घ्यायची। आता यामध्ये आपण काही भाज्या घालून घेऊया। 1 वाटी कच्च्या बटाट्याचे काप घालायचे, 1 वाटी श्रावण घेवडा घालायचा आणि 1 वाटी गाजराचे काप घालायचे। भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। भाज्या छान आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायच्या आहे। भाज्या परतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे आणि भाज्यांवरती 1 वाफ आपल्याला काढून घ्यायची। भाज्यांवरती इथे मी 1 वाफ काढून घेतली आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालूया। पाव चमचा हळदी पावडर घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं, पाव चमचा काळा मसाला घालायचा आणि पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा। आता हे मसाले आपल्याला छान या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। मसाले जळू नयेत तर त्यासाठी पोहे कायचे 3 छोटे चमचे पाणी घालून घ्यायचे आहे आणि मसाले भाज्यांसोबत छान आपल्याला परतून घ्यायचे आहे। मसाले भाज्यांसोबत चांगले परतून घेतले। यामध्ये हा भाजून घेतलेला लापसीचा रवा घालून घेतला आणि पाव वाटी भिजवून घेतलेली मुगाची डाळ घातली। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। 1 वाटी लापसीचा रवा होता त्यासाठी 1.5 ग्लास पाणी घातलं। चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि 10 मिनिटं यावरती झाकण ठेवायचे आणि हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचे। 10 मिनिटांमधून 5-5 मिनिटांनी असं याला मिक्स करत जायचं आहे आणि व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं आहे। इथे बरोबर मी 10 मिनिटं हा लापसीचा रवा छान शिजवून घेतलेला आहे। बघू शकता रवा मस्तसा मऊसूत शिजला गेलेला आहे। आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। इथे आपली लापसी खिचडी तयार झालेली आहे। ही खिचडी चवीला अगदी भन्नाट लागते आणि मस्तशी चटपटीत तयार होते। लहान काय मोठे सुद्धा खूप आवडीने खातील इतकी चविष्ट ही खिचडी लागते। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप तांदूळ घ्यायचे आहे। पाव कप यामध्ये उडदाची डाळ घालायची, पाव कप चण्याची डाळ घालायची, पाव कप साल असलेली मुगाची डाळ घालायची आहे। साल नसलेली जी मुगाची डाळ असते ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि पाव कप मसूरची डाळ घालून घ्यायची आहे। पाणी घालून आपल्याला हे सगळे डाळ तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे। नंतर यामध्ये कडकडीत पाणी घालायचे, झाकण ठेवायचे आणि 2 तास आपल्याला हे डाळ तांदूळ भिजण्यासाठी ठेवायचे। इथे मी 2 तास डाळ तांदूळ छान भिजण्यासाठी ठेवलेले होते। गरम पाण्याचा वापर केला होता त्यामुळे डाळ आणि तांदूळ चांगले भिजले गेलेले आहे। डाळ तांदळातील पूर्ण पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये 10 ते 12 हिरव्या मिरच्या घालायच्या, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालायच्या, 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची, 1 चमचा जिरं घालायचं आणि मूठभर कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून आपल्याला याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी याला वाटून घेतलेलं आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं त्याच पद्धतीचं हे बॅटर ठेवायचं आहे। यामध्ये आता पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा हिंग घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि याला छान मिक्स करायचं आहे। आता लगेच आपल्याला या बॅटर पासून डोसे तयार करायचे आहे तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि तव्याला तेल लावून घ्यायचं। तयार करून घेतलेलं हे डोस्यांचं बॅटर आपल्याला 1.5 पळी तव्यावरती घालून घ्यायचं आहे। हलक्या हाताने डोसा छान पसरवून घ्यायचा आहे आणि हा डोसा आपल्याला आता एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। डोसा एका साइडने छान भाजत आला की वरची बाजू अशी याची कोरडी होती याला तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त एकाच साइडने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत डोसा भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला। तयार झाला पौष्टिक असा हा डोसा चवीला अगदी छान लागतो। नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3।
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे। बारीक रवा इथे मी वापरला, तुम्ही जाड सुद्धा वापरू शकता। पोहे खायचे 3 चमचे, यामध्ये आपल्याला ताजं दही घालून घ्यायचं आहे आणि सगळे जिन्नस एकदा मिक्स करून घ्यायचे। असं मिक्स केल्यामुळे आपल्याला अंदाज येतो यात किती पाणी घालायचे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं। बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता यामध्ये काही भाज्या घालायच्या आहे। बारीक चिरलेला मी कांदा घातलेला आहे, शिजवून घेतलेले मकीचे दाणे घातलेले आहे आणि किसून घेतलेलं गाजर घातलं। 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे अगदी बारीक कापून घेतलेले काप घातलेले आहे। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली, 1 चमचा जिरं घातलं, पाव चमचा हिंग घातला, पाव चमचा हळदी पावडर घातली, पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। आता 1 चमचा यात साजूक तूप घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। साजूक तूप घातल्यामुळे पदार्थ चवीला अप्रतिम लागतो। झाकण ठेवून हे बॅटर 5 मिनिटांसाठी आपल्याला आता मुरण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिट झालेले आहे, बॅटर चांगलं मुरलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पोहे खायचा 1 छोटा चमचा इनो घालायचा आहे आणि बॅटर अगदी पटकन मिक्स करून घ्यायचं आहे। यापासून आपल्याला आप्पे तयार करायचे आहे, त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालंय। आता हे तयार करून घेतलेलं आप्प्यांचं बॅटर आपल्याला 1-1 चमचा आप्पे मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवायचंय आणि गॅसच्या मंद आचेवरती 5 मिनिटं हे आप्पे आपल्याला एका साइडने भाजून घ्यायचे। इथे 5 मिनिट झालेले आहे। आप्पे एका साइडने छान भाजून झालेले आहे आणि आप्पे बघू शकता तुम्ही मस्त असे टम्म फुगले। आता हे आप्पे आपण उलटून घेऊया आणि याच पद्धतीने दुसऱ्या साइडने देखील आप्पे आपण भाजून घेऊया। इथे मी हे आप्पे दोघी साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तयार झाले मस्त असे पौष्टिक असे हे आप्पे, चवीला छान लागतात। नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप इथे मी लापसीचा रवा घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला पाव वाटी दही घालायचे। दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचे, आंबट दही वापरायचे नाही। याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही या बॅटरची थिकनेस या पद्धतीची आहे। यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी हा रवा आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचा आहे। 5 मिनिट झालेले आहे। रवा बघू शकता मस्त असा भिजला गेलेला आहे। रव्याने पूर्ण पाणी हे शोषून घेतलंय। आता हे संपूर्ण मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। यात थोडंसं पाणी घालायचं आणि याला बारीक वाटून घ्यायचं। या पद्धतीने बॅटरची थिकनेस बघून घ्या। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं ना, तसंच आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे। हा पदार्थ स्पॉन्जी, सॉफ्ट आणि जाळीदार तयार होण्यासाठी अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही ते इनो सुद्धा वापरू शकता। याला मिक्स करून घ्यायचंय। इथे आज आपण सेट डोसा तयार करत आहोत, तर त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आणि याला तेल लावून घ्यायचं। तयार केलेलं हे बॅटर 2 पडी तव्यावरती घालायचं, हलक्या हाताने पसरवून घ्यायचं। आता हा सेट डोसा आपल्याला एकाच साइडने भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा डोसा एका साइडने भाजून घेतलेला आहे। बघू शकता मस्त असा जाळीदार डोसा तयार झाला। असा हा सेट डोसा चवीला अगदी भन्नाट लागतो, अगदी झटपट तयार होतो आणि लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट बनतो। हा डोसा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलाय। या भोपळ्याची आपल्याला जी वरची साल असते तर ती या पद्धतीने काढून घ्यायची आहे। आता याचे आपल्याला बारीक पीसेसमध्ये असे काप करून घ्यायचे आहे। हे पीसेस आपण आता मोजून घेऊया। बरोबर 1 कप एवढे हे भोपळ्याचे पीसेस आहे। आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला अर्धा कप ताजं दही घालून घ्यायचं आहे। आता 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं यामध्ये घालायचं आहे। बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घालून अगदी बारीक फाईन याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघू शकता या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढे याला बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता ही पेस्ट आपण पुन्हा मोजून घेऊया। बरोबर 1 कप एवढी ही पेस्ट आहे। ही तयार केलेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया।
ज्या कपाने आपण ही पेस्ट मोजून घेतली होती ना, याच कपाने आपल्याला रवा मोजून घ्यायचा आहे। तर त्यासाठी 1 कप इथे मी हा रवा घेतला। रवा इथे आपल्याला जाड वापरायचा आहे, बारीक रवा वापरू नका। अर्धा कप यामध्ये आता बेसन पीठ घालायचे आणि हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। यावरूनच अंदाजा येतो यात आपल्याला पुढे किती पाणी घालायची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचंय आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। मंडळी, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची आहे। यापेक्षा जास्त सैलसर हे बॅटर ठेवायचं नाही, असंच आपल्याला थोडंसं घट्ट हे बॅटर हवं आहे। यावरती आता झाकण ठेवायचे आणि हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। आता कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। यामध्ये एक रिंग ठेवायची आहे। अशी जर तुमच्याकडे रिंग नसेल तर डब्याचं झाकण सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। आता पाण्याला आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे। तोपर्यंत ताटाला तेल लावून ग्रीस करून घ्यायचे। इथे आज आपण ढोकळा तयार करत आहोत, तर त्यासाठी ही पूर्व तयारी आपल्याला करून घ्यायची आहे। इथे आता पाण्याला देखील उकळ आलेली आहे। तेल लावून घेतलेलं हे ताट आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि आपलं जे बॅटर आहे तर ते सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे, बघू शकता। यामध्ये आपण रवा घातलेला होता, तर रवा चांगला फुललेला आहे। मला हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे। यामध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे पाणी घालायचे आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचे। आता बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। आता ढोकळा अगदी मऊ, लुसलुशीत, स्पॉन्जी, सॉफ्ट आणि जाळीदार तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला पोहे खायचे 2 छोटे चमचे कच्चं तेल घालायचे आणि चवीप्रमाणे मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे। इनो ऐवजी तुम्ही ते बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। 1 चमचा यामध्ये लेमन फ्लेवरचा इनो मी घालून घेत आहे। बेकिंग सोडा वापरत असाल तर यामध्ये तुम्हाला पाव चमचा घालायचा आहे। बॅटर अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचे आणि वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला हे बॅटर ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा आपल्याला 10 ते 12 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। इथे मी हा ढोकळा 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतला। बघू शकता ढोकळा मस्त टम्म फुगून वर आलेला आहे। ढोकळा चेक करून घ्यायचा आहे। टूथपिकला अजिबात थोडंही याचं मिश्रण चिटकत नाहीये, याचा अर्थ ढोकळा इथे आपला चांगला शिजला गेलेला आहे। ढोकळा हलका थंड होण्यासाठी मी एका साईडला ठेवलाय। तोपर्यंत आता आपण ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। पॅन मध्ये 4 ते 5 छोटे चमचे तेल घालून घेतलं। तेल गरम झाल्यावरती यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातल्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेतली आणि छान फोडणी तयार करून घेतली। हलकासा थंड झाल्यावरती ढोकळा त्यावरती तयार केलेली फोडणी घालून घ्यायची आहे आणि ही फोडणी ढोकळ्यावरती पसरवून घ्यायची आहे। थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर देखील यामध्ये घालून घेतली। आता ढोकळा आपण कट करून घेऊया। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा किती मऊ, लुसलुशीत, स्पॉन्जी, सॉफ्ट असा तयार झालेला आहे। ढोकळ्याचे हवे तसे लहान किंवा मोठे पीसेस तुम्ही आवडीप्रमाणे करून घेऊ शकता। तयार झाला इथे आपला मऊ, लुसलुशीत, स्पॉन्जी, सॉफ्ट असा हा भोपळ्याचा हलवा। चवीला अगदी छान लागतो। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। सांगायला विसरू नका, जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटूया एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।